नमस्कार. आज अक्षय तृतीया म्हणजेच आपल्या खानदेशमध्ये ज्याला आखाजी म्हणतो. आखाजी ह्या सणाचा खूप जुना असा पारंपरिक महत्त्व आहे. ते म्हणजे ह्या दिवशी सगळ्या बायका ह्या त्यांच्या माहेरी येतात आणि एवढंच नाही तर त्या सगळ्या एकमेकींना भेटतात. ह्या दिवशी विशेष म्हणजे खापरच्या पुरी बनवल्या जातात. त्यासोबतच आंब्याचा रस, त्याच्यानंतर आमटी, तळण ह्या सगळ्या गोष्टी एका घागरवर पूजून आणि त्यानंतर नैवेद्य देऊन खाल्लं जातं. एवढंच नाही तर ह्या सणाच्या दिवशी झाडाला झोका बांधून आणि मैत्रिणी एकमेकींना त्या झोक्यावर झोका देऊन गाणे सुद्धा म्हणत असतात. असा छान असा हा आखाजीचा सण आपल्या खानदेशमध्ये साजरी होतो. खरं म्हणजे आमच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी आता खूप कमी बघायला मिळतात. आज मी ह्या गावी आली आणि ह्या सगळ्या मावशींकडून मला आखाजी सणाबद्दल परत एकदा सगळं माहीत झालं. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमाने हे सगळं परत एकदा सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि ही परंपरा परत अजून चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. यासाठी धन्यवाद. अक्षय तृतीया म्हणजे आखाजीला म्हणतात. अक्षय तृतीया कशासाठी असते तर आपण आखाजीला मुली सासरे गेलेले असतात, मग ते आई वडिलांकडे आखाजीसाठी येतात. मग त्यांना असं वाटतं की पहिले लहान असताना आपण भरपूर जोका खाल्लेला आहे भाऊ आखाजीच्या, तर जोका खायचो, असं करायचं तसं करायचं. आपला हा सण असतो. जे काही वारलेले असतात त्यांच्या घागरमध्ये पाणी टाकण्यासाठी घागर भरतात. त्याला म्हणतात करतात. मग रात्रीच्या दिवशी पुरण टाकतात, मग घागर भरतात, त्याची पूजा करतात. मग त्याला आखाजी म्हणतात म्हणून संघ हे सण करतात. वाडावडील वारलेले असतात त्यांची घागर भरतात, त्याच्यात पाणी टाकतात मरलेल्या माणसांच्या. ला घागर भरताना त्याचा सण साजरे करतो आणि मुली झोका खाता, बाबा गौराई बसवता.